प्रिय क्रांती मित्र हो, जय भीम, जय अशोक, जय संविधान, जय भारत. मित्रांनो, आनंदराज आंबेडकर साहेबांच्या नेतृत्वाखाली 30 जून रोजी जो मोर्चा निघाला तो अभूतपूर्व होता, तो अफाट होता, अति विराट होता. या मोर्चाची नोंद निश्चितपणे मुंबईच्या इतिहासामध्ये घेतल्या जाईल. या मोर्चाने गर्दीचे रेकॉर्ड तोडून टाकले. भर पावसामध्ये इतकी प्रचंड जनता एकवटल्याचे अलीकडच्या काळामध्ये आपल्याला कधी दिसलं नव्हतं. ते मुंबईनं पाहिलं, मुंबईच्या डोळ्याचे पारणं फिटले. इतकी अफाट आंबेडकरी लेकरं एका ठिकाणी जमल्याचे पाहून. परंतु माझ्या मनामध्ये नेहमी एक प्रश्न निर्माण होतो. या महामोर्चामुळे भले सरकार घाबरले, सरकार बॅकफूटवर आले, परंतु निवडणुकीच्या काळात ही गर्दी जाते कुठं? आमची ही गर्दी जाते कुठं? चिंतन करण्याची वेळ आहे, मंथन करण्याची वेळ आहे. आनंदराज आंबेडकर साहेबांच्या मोर्चाला लाखोची गर्दी, प्रकाशजी आंबेडकरांच्या मोर्चाला लाखोंची गर्दी, सुजातदादा आंबेडकरांच्या मोर्चाला लाखोंची गर्दी. आंबेडकर घराण्याने आदेश दिला तर लाखो जनता उन्हा तानाची पर्वा न करता जिथं बोलतील मैदानामध्ये उतरते. परंतु पुन्हा तोच प्रश्न, निवडणूक काळामध्ये ही जनता जाते कुठे? नाही म्हणायला प्रकाशजी आंबेडकरांना ह्याच जनतेनं सुमारे 46 लाख मतदान केलं होतं. अर्धा कोटी मतदान पडलेलं होतं. त्या अर्धा कोटी मतदान आता वाढायला पाहिजे, ते का कमी व्हायला लागलं? कारण काय? कारण अनेक असू शकतात, परंतु त्या कारणांवरती मात देऊन आपण आता एक निष्ठ राहिलं पाहिजे, एक संघ राहिलं पाहिजे. आंबेडकर घरानं ज्या वेळेला आदेश देईल त्या आदेशाची पूर्तता आपण केलीच पाहिजे. आंबेडकर घराने निवडणूक काळामध्ये जो काही आदेश देईल तो आदेश आपण सर्वांनी अंमलात आणलाच पाहिजे. एवढंच या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला नम्र निवेदन करतो. थांबतो. जय भीम. प्रिय क्रांती मित्र हो, भीम पॅन्थर या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या, शक्ती द्या, ऊर्जा द्या. कमेंट करा, लाईक करा, शेअर करा.